आत्मज्ञान सगळ्यांना. माझ्या सगळ्या सोल फॅमिलीचं कुटुंबाचं मी खूप स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. प्रेम आणि प्रकाश तुमच्या सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ कलेक्टिव्ह जे इथं आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन करतायत या मार्गावर, त्या सगळ्यांना मी प्रणाम करते. थँक्यू. आभार मानू आपण सगळेजण आपापल्या हायर सेल्फचे, सोबतच ह्या कलेक्टिव्ह जे कॉन्शियसनेस आहे आपल्या सगळ्यांची, जी इथं बसून हे ज्ञान मिळवते, त्या सगळ्यांचे आपण आभार मानू. महावतर बाबाजी, धमापत्रीजी, ज्यांच्यामुळे आपण ध्यान मार्गात आलो, ज्यांच्या प्रयत्नांनी एक संस्था उभी झाली आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं, त्यासाठी आपण या दोन्ही महान मास्टर्सचे आभार मानू. डोळे बंद करून आपल्या हृदयावर जाऊन हळूहळू आपल्या श्वासांना आतमध्ये फील करू. सगळ्यात आधी आपल्या हृदयामध्ये एक सत्य म्हणा. आपल्या छातीच्या मध्यभागावर केंद्रित होऊन आपले श्वास आपल्या मध्यावर आतमध्ये जाऊन फील करा. आपली छाती, छातीचा मध्य, डावी बाजू, उजवी बाजू, वाटल्यास आपल्या दोन्ही हातांचा स्पर्श करा. आणि छातीवर येणारा श्वास, एक एक श्वास बघा. एक एक श्वासांनी खोलवर उतरा. अजून आत. सगळं शरीर एकदम रिलॅक्स. जितकं ढिलं सोडता येईल तितकं सोडा. आपला चेहरा, आपले खांदे, छाती, पाठ, पोटाचा भाग, कंबर, खाली पायाकडे, पाठीचा मणका ताठ ठेवायचा. बाकी सगळं शरीर जितकं रिलॅक्स, जितकं ढिलं, तितकं आपल्याला आराम आणि स्थिर वाटेल. एक एक श्वासांनी आपल्या शरीराला अजून 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 रिलॅक्स करा. छातीच्या मध्यभागावर जाऊन आपल्या श्वासांचं येणं जाणं बघा. आपल्या छातीच्या आतमध्ये हृदयाचे ठोके आपल्याला ऐकू येत आहेत का, जाणवत आहेत का बघा. अगदी खोलवर आतपर्यंत.
आपल्या हृदयावर केंद्रित होऊन एक सत्य आपल्या आतमध्ये त्याची जाणीव होते का बघा. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. आपल्या हृदयातून आता या शांततेमध्ये खोलवर प्रेमाची भावना जाणवतीये का बघा आपल्याला. केवळ ही आतमधली शांतता अनुभवायची. एक एक श्वास आपल्या छातीमधला आपल्याला या जागेचं अस्तित्व दाखवतो. श्वासांनी आपण हृदय जागृतीने अनुभव करतोय आणि या प्रेमाच्या ऊर्जेला फील करतोय. काही करू नका. केवळ आपल्या छातीचा मध्यभाग फील करा. स्पर्शाने असेल, श्वासांनी असेल. केवळ खोलवर उतरा. मी आत्ता कोण आहे हे सगळं विसरून आत उतरा. आपल्या हृदयाच्या खोलवर जा. हृदयाची धडधड जाणवायला लागली. एक एक श्वासांनी आपल्याला केवळ हृदय जाणवतंय. विचार पूर्ण शांत झालेत. आता हे सत्य पुन्हा म्हणा. मी ईश्वरासोबत एक आहे. ईश्वराचे सगळे गुण माझ्या आत आहेत. माझा ईश्वर प्रेम, करुणा, आनंद, शांती, समाधान. मी सुद्धा प्रेम, करुणा, आनंद, शांती आणि समाधान. माझा ईश्वर शक्ती आहे, बुद्धिमत्ता आहे. मी सुद्धा शक्ती, बुद्धिमत्ता आहे. आपल्या ईश्वराचे सगळे गुण स्वतःमध्ये बघा. मीच आहे तो ईश्वर. मीच त्याच्या प्रतिमेत बनलो गेलोय. हेच ते सत्य आहे. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देतो. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात, जसा मी बनलोय. तुम्हाला आता भीती वाटत नाही. मी स्वस्थ आहात, निरोगी आहात. मी तुमच्या योग्य स्थानी निघून जा. मी माझ्या हायर सेल्फला, उच्च स्वला आग्रह करते की तू ह्या सर्वांना त्यांच्या योग्य स्थानी घेऊन जा.
मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश देते. माझा आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते, पूर्ण बंद करते. या हृदयामध्ये ही प्रेमाची भावना पुन्हा एकदा फील करा. हा प्रेम भाव आपोआप आपल्यामध्ये जागृत व्हायला लागेल जेव्हा आपण हृदयावर एकाग्र होतो. आता आपल्या हृदयातून आपल्या उच्च स्वला संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवा. हे कसं पाठवायचं? केवळ आपल्या हृदयावर एकाग्र व्हायचं आणि म्हणायचं, माझ्या उच्च स्वला, संपूर्ण सृष्टीला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. म्हणण्यापेक्षा फील करण्याची गोष्ट आहे. तो भाव आपोआप जागृत व्हायला सुरुवात होतो. आतपर्यंत आपल्या हृदयातून हे प्रेम बाहेर पडतंय, त्या लहरी बाहेर पडतायत. असा एक भाव आपल्या मनात आणा. ज्यांना आपल्या उच्च स्वचं नाव माहित नाही, त्यांनी आपल्या उच्च स्वला ह्याच प्रेम भावनेमध्ये विचारा, हे माझा उच्च आत्मा, तू नेहमी माझ्या सोबत होतास, आहेस. तुझे अनेक आभार. मला तू तुझं नाव सांग आणि अगदी सहजतेने सरेंडर करून, कुठलंही बर्डन न घेता आपल्या हृदयात खोलवर जात बसा, स्थिर बसा आणि केवळ आपले श्वास बघा. आपल्या मनात काय विचार येतोय, आपल्याला काय फील होतं, त्या सगळ्यांकडे लक्ष ठेवा. आपण जितके हृदयात एकाग्र होऊन बसतो आणि प्रेम उत्पन्न झालेलं अनुभव करतो, त्या क्षणी आपल्याला उच्च स्व दिसतो, आपलं मूळ स्वरूप दिसतं, जे आपल्याच आत आहे. पण त्यासाठी प्रेमाचा अनुभव करणं गरजेचं आहे. आपला अहंकार बाजूला ठेवून, मी कोण आहे, माझी ओळख काय, माझं शरीर, मी स्त्री आहे की पुरुष आहे, ह्या सगळ्यांच्या पलीकडे जात आपल्या हृदयामध्ये खोलवर जावं लागतं की मी शुद्ध चेतना ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय, की मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. हीच आपली ओळख आहे. या शरीराच्या पलीकडे जाऊन मी माझं मूळ स्वरूप आहे, माझा उच्च आत्मा आहे, मीच आहे.
अगदी प्रेमाने विश्वासाने म्हणा, हे उच्च आत्मा, तू मला नाव सांग. आणि आता आपल्या उच्च स्वला एकदा विचारा, माझ्या आभा मंडळामध्ये जर अनिमंत्रित प्रभाव असेल तर त्यासाठी तू मला एक संकेत दे. खोलवर जा आपल्या हृदयात, एक एक श्वासांनी उतरा आतमध्ये. आपला उच्च आत्मा आपल्या आत आहे आणि त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी आपल्याला खोलवर जावं लागेल. आपल्या हृदयाला फील करावं लागेल, छातीला एक एक श्वासांनी फील करा. हाच तो धागा आहे जो आपल्याला आत घेऊन जाईल. विचार आले तरी येऊ देत. आपलं हृदय फील करा आणि अशा कोणत्याही संकेताची प्रतीक्षा करा. बघा आपल्या शरीरावर, शरीराच्या आत काही संवेदना जाणवते का? डोळ्यापुढे काही दृश्य येते का? अनिमंत्रित प्रभावांचा संकेत. दीर्घ श्वास घेत आपल्या छातीच्या मध्यभागावर केंद्रित होऊन राहा काही क्षण.
आपल्या हृदयामध्ये ही ऊर्जा अशीच कायम ठेवत उच्च स्वला प्रेम पाठवत, आभार मानत आपल्या आत्म्याचे, या शरीराचे, आपल्या मनाचे, महाअवतार बाबाजींचे, संपूर्ण सृष्टीचे हळुवारपणे आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जात या सत्रामध्ये पुन्हा या. 5 4 3 2 1 0. हळुवार आपले डोळे उघडत आपल्या या भौतिक शरीरामध्ये, जगामध्ये पुन्हा जोडले जा. माहित नाही का मी आज ध्यानाची सुरुवात केली. तर ह्या पद्धतीने आपण आपल्या रोजचा सराव करा. 15 मिनिटं वेळ काढा. आपल्या आनापानसती ध्यानासोबतच किंवा अजून कुठली ध्यान साधना तुम्ही करताय त्याच्यासोबतच तुम्ही हृदयावरचं पण हे ध्यान असंच सुरू ठेवा. ह्यासोबतच हे जे 3-4 आठवडे झालेत आपले 5 आठवडे, तर प्रत्येक आठवड्यामध्ये एक आपण सराव वाढवतोय. पण कुणाला जर तो अवघड वाटत असेल ना, की मला हे सगळं लक्षात ठेवणं जमत नाहीये असं वाटतंय, तर अगदी साधे सोपे 3-4 सराव लक्षात ठेवा. पहिलं की आपण जेव्हा बसतो, ध्यानाला बसत असू किंवा ह्या सरावासाठी खास करून, इथे एकच गोष्ट आहे की इथं ध्यान नाही लावायचंय आपण जे आनापानसतीवर जसं लावतो श्वासांचा. तर इथं फक्त आपण हृदयावर ध्यान लावतो. आपल्या छातीच्या मध्यभागावर आपण एकाग्र होतो. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जेव्हा आपण हृदयाच्या छातीच्या मध्यभागी येतो, तेव्हा म्हणायचं, की मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. नुसतं म्हणायचं नाही, फील करायचं. आतमध्ये जाऊन. फील कसं करणार? छातीच्या मध्यभागावर येऊन आपल्या मनातल्या मनात जसं बोलतो ना, तसं म्हणायचं आतमध्ये, की मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. माझा ईश्वर प्रेम आहे, म्हणून मी पण प्रेम आहे. हे नुसतं म्हणा. कारण जेव्हा आपण ध्यान लावतो, ऑलरेडी आपलं हृदयचक्र ओपन होऊन तिथून एनर्जी फ्लो व्हायला लागते. त्यामध्ये आपण जेव्हा हे बोलतो, आतमध्ये फील करतो, म्हणतो, तेव्हा ते अजून त्याला मदत करतं. आणि मग तो एक भाव उत्पन्न आपोआप व्हायला लागेल काही दिवसातच. तर हे सराव केल्याने जमतं. सुरुवातीला आपण केवळ म्हणायचं, की जसं बाबाजींनी आपल्याला एक सोपा उपाय सांगितला. त्यानंतर आपली आभा स्वच्छ करायची, लॉक करायची. हे 3 गोष्टी पाळायच्या. चौथा जो आहे, की आपल्या उच्च श्वासा नाव मागणं. हे नाव तुमच्या देवी-देवतांचं, गुरूंचं काही असू शकतं, जसं मी सांगितलंय. हे पुन्हा का सांगतेय? कारण बऱ्याच जणांना असं कन्फ्यूज झाल्यासारखं, की नेमकं किती स्टेप्स लक्षात ठेवायच्या म्हणून सांगते. तर ह्या 3-4 स्टेप्स आहेत, ज्या ह्या पहिल्या 5 आठवड्यामध्ये तुम्ही रोज करा. अनिमंत्रित प्रभावांचा संकेत नाही आला हरकत नाहीये. जसं आज श्रीदादांना डोळ्यापुढं ना एक असं काहीतरी दृश्य दिसल्यासारखं झालं. एक असं भयानक दृश्य असं. तर तो एक असू शकतो अनिमंत्रित. कारण बाबाजींनी दिलेलं आहे, की एक दृष्टी असू शकते, एक दृश्य असू शकतं. तर असं काहीही तुम्हाला जाणवलं, तर तो संकेत असतो, की जो आपल्याला सांगतो, आभामध्ये अजून पण असे प्रभाव आहेत. तुम्ही आभा पुन्हा स्वच्छ करा. पण ते जरी आपल्या लक्षात नाही राहिलं, समजा 5व्या आठवड्याचा तेवढाच एक सराव आहे, तर हे करायचं. आभा स्वच्छ केल्यानंतर अजून एक सराव म्हणजे, की तुम्ही म्हणायचं माझ्या आजूबाजूच्या विचारांना पण मी प्रेम पाठवते. कारण आपण आभा स्वच्छ केली, बसलोय, पण ते विचार इथंच फिरतात. म्हणून म्हणायचं माझ्या आजूबाजूच्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो.
हे अगदी असे छोटे छोटे आहेत की जे काही दिवसांमध्ये तुमच्या अंगवळणी पडतील आणि मग तुम्हाला ते आठवण करून द्यायची पण गरज नाही. आपोआप ते यायला सुरुवात होईल. तर हे आपल्या एका जीवनशैली आपण बनवतोय. आपण हे जीवनशैलीमधले छोटे-छोटे बदल आहेत, पण जे रोज करून आठवडाभर जर आपण एक सराव केला, पुढच्या आठवड्यामध्ये तो येतोच आपोआपच. त्यामुळे त्याला वेगळा प्रयत्न मग करावा लागणार नाही नेक्स्ट वीक. म्हणजे एक आठवडा तुम्ही त्याला दिला ना, पुढच्या आठवड्यात ते आपोआप उठल्या-उठल्या तुम्ही मी ईश्वरासोबत एक आहे. मी प्रेम आणि प्रकाश पाठवते सृष्टीला. मी माझे आभा लॉक करते. मी विचारांना प्रेम प्रकाश पाठवते. हे सगळं यायला लागलं. फक्त जे संकेत आहे, उच्चस्वाचं नाव आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला छाती फील करणं आपली गरजेची. आत जाणं. कारण उच्च आत्मा, आता हे मी आज सांगते, की उच्च आत्मा मी त्या दिवशी मी सांगितलं होतं. तर आज एका ताईंचा मला एक खूप छान मिताली ताईंचा खूप छान 2 प्रश्न आले मला त्यांचे. त्यामुळे मी हे सांगते, की आपल्या सनातन धर्मामध्ये हायर सेल्फ याचा अर्थ आत्मा, आपला आत्मा. हं? याला पुरुष पण म्हणतात. म्हणजे काय, की एक शुद्ध चेतना, प्युअर कॉन्शियसनेस. आपण ह्याला शिव पण म्हणू शकतो. पण शिवा म्हणजे जे म्हणतो शिवतत्व हे एक निराकार, निर्गुण अशा एका आपण त्याला वैश्विक चेतना म्हणू शकतो. त्यामुळे मी जेवढं ह्याप्रमाणे आहे ते सांगते मी, की एक आत्मा म्हणू शकतो आपला. गीतेमध्ये श्रीकृष्ण रथ चालवत होते, सारथी होते आणि अर्जुन जो होता, तो युद्ध करत होता. तर गीतेमध्ये श्रीकृष्ण आत्मा आणि अर्जुन शरीर. तर आपण असा पण त्याचा विचार करू शकतो. हायर सेल्फ म्हणजेच आत्मा असं म्हणू शकतो आपण. कारण हायर सेल्फ हा एक प्युअर फॉर्म चेतनेचा, जो भगवंताशी ज्याला आपण देव म्हणतो, गॉड म्हणतो, परमात्म्याशी त्याच्याशी जोडलेला आहे. आता समजायला सोपं होईल, की हायर सेल्फ हा दुसरं-तिसरं कुणी नाही, आपला आत्माच आहे. जो निराकार आहे, निर्गुण आहे. शरीर मरतं, आत्म्याला मरण नाही, आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की सारथी आत्मा सॉरी जो चालवतोय, जो आतमध्ये बसलेला आहे, ड्रायव्हर हां, तो आत्मा आणि हे जे शरीर आपण म्हणतो, हा जीव. पण आत्माच जर नसेल, तर ह्या शरीराला काही अर्थ नाही. मग हा आत्मा कसा आहे? तो फक्त विटनेस करतो, तो बघतो, साक्षी आहे तो. आता तुम्ही सगळेजण हे ऐकताय. तुमच्या आतमध्ये, सगळ्यांच्या आपल्या आतमध्ये आत्मा आहे. तो कुठे आहे? तो कसा आहे? ही जी जाणीव आहे ना, ही जाणीव फक्त बघतीये सगळं, सगळं, सगळं. ह्याच्यावर भावनांनी आपण रिएक्ट होतो. अहंकार हा आहे, जो आपल्याला वेगळा करतो. तर ही जी चेतना आहे, जो आपला आत्मा आहे, तो हाच आहे. त्याला आकार नाहीये आणि त्याला आपण हायर सेल्फ, आपला उच्च आत्मा म्हणू शकतो. निम्न आत्मा म्हणजे आपण, ह्या शरीरात असलेले जे सगळ्या भावनांमध्ये आहे. ज्याला द्वेष आहे, ज्याला अहंकार आहे, ज्याला राग आहे, हे सगळं-सगळं येतं. आणि आपल्या आत्म्याला तो ह्या द्वैतामध्ये नाहीये. एवढं फक्त लक्षात ठेवा आत्तापुरतं, जर तुम्हाला अजूनही कन्फ्युजन होत असेल तर. हं. तर मला मिताली त्यांनी एक प्रश्न विचारला, की आपण एकीकृत कुणासोबत होतोय? एकीकृत आपण आपल्या मूळ स्वरूपासोबत म्हणजेच आपल्या उच्च आत्म्यासोबत होतोय, म्हणजेच आपला आत्मा. त्याच्यासोबत आपण एक होतोय. आपण सगळे द्वैतात राहतो, तो द्वैताच्या बाहेर आहे. असा आपला उच्च आत्मा आपलाच पार्ट आहे, पण आपल्याला माहीत नाहीये. हां? आपण फक्त 5 इंद्रियांनी बघतो. आता आपण युनिफाईड मधून आपण मूळ स्वरूपात येतोय म्हणजे काय? आपल्या उच्च आत्म्याचे सगळे गुण जसे आहेत ना, तो कसा आहे? निराकार, निर्गुण आणि त्याच्यामध्ये हे द्वैतातलं काही नाहीये. तो ईश्वरी स्वरूपात आहे, प्रेम आहे त्याच्यामध्ये, करुणा आहे. त्याच्यामध्ये क्रोध नाहीये, राग नाही, द्वेष नाहीये, हे सगळ्या भावना नाहीयेत. आपण ते बनतोय. त्याच्यासोबत म्हणजे काय होतं, एकीकृतचा अर्थ काय, की आपण ते सगळे गुण ईश्वराचे आपल्यामध्ये घेतोय. आता बघतोय, आठवतोय आपण त्या गुणांना, आहेत ते. पण या मायेमुळे आपल्याला दिसत नाहीये. आपण त्याच्यात खेचले जातो रोजच्या रोज या संसारामध्ये. पण जितकं आपण त्या गुणांना आठवतो, आपण स्तुती करतो ना देवाची, तितकी आपण ज्या पद्धतीने ह्या गुणांची स्तुती, गुणांचं वर्णन
म्हणजे स्वतःचं वर्णन, की मी अशी आहे, मी असं आहे, माझं हे स्वरूप आहे. असं म्हणून, म्हणून, म्हणून बाबाजी आपल्या सगळ्यांना त्या फॉर्ममध्ये घेऊन येतायत, की तुम्हीच आता ते ईश्वरी तत्व कसं आहे ते अनुभव करा. जसं तुम्ही गुणगान करता. कारण आता ती वेळ आली, की आपण सगळ्यांनी जागं होणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी आपापल्या मूळ स्वरूपात येणं गरजेचं आहे. जे की फार अवघड आहे, की इथं राहून समोरच्या माणसाकडून ज्या भावनांना आपण रोज फेस करतो, तरीही ह्या गुणांमध्ये राहणं, ते आठवणं, तसं वागणं हे फार अवघड आहे. पण आपण प्रयत्न करायचा. आपण हे बाबाजींनी सांगितलेली सत्य रोज म्हणायची. मग जे काही आहे ते त्याच्यावर सोडून द्यायचं. आपल्या उच्च आत्म्याला काय पाहिजे, की तुम्ही आठवा आधी, पुढं बघू आपण. पण तुम्ही म्हणा, आठवा. जेव्हा आपण ते म्हणतो, आठवतो, पुन्हा पुन्हा बोलतो, आपले व्हायब्रेशन्स चेंज होतात. कंपनं बदलतात आपली. हेच आपण युनिफाईडमध्ये करतोय. आज तुम्ही वाचलं, एका ताईंनी टाकलं होतं आपल्या ग्रुपमध्ये. कसं होतं त्यांचं लिखाण. ज्यावेळेस मी त्यांचे ते शब्द लिहिलेले त्यांनी पाठवले मी वाचल्या-वाचल्या माझ्या डोळ्यात पाणी, अंगावर शहारे आले. कारण त्या तीव्रतेने त्यांनी लिहिलं होतं. ते आत्म्यापासून आलं होतं, आतून आलं होतं हृदयातून. त्यामुळे ती एनर्जी आपोआप फील झाली. लगेचच. हा बदल सगळ्यांमध्ये होतोय आणि हा होणार आहे अजून. कारण आपण सुरुवात केली, की आपल्या मूळ स्वरूपात आपण येतोय. हे आपण नाहीये. अद्वैतामध्ये आपण जे जगतो हे आपण नाहीये. ठीक आहे? त्यामुळे एकीकृत कुणाबरोबर होतोय? युनिफाईडचा अर्थ काय? एक होणं, एकरूप होणं, एकाकार होणं. जो काही शब्द द्यायचा द्या मराठीमध्ये. एकीकृत म्हणजे एक होणं, एकरूप होणं. कुणासोबत? आपल्या मूळ स्वरूपासोबत, जो ह्या द्वैताच्या मायेच्या बाहेर आहे. आत्मसाक्षात्कार ज्याला आपण म्हणतो, की मला आत्मसाक्षात्कारी माणूस म्हणजे काय? की ज्याला समजलंय बाबा, की आता हे ड्रामा, नाटकं, ही जी भांडणं, कटकटी घरामध्ये वादविवाद फॅमिलीमध्ये होतात, त्याच्यापासून तो माणूस अलिप्त असतो. कारण त्याला समजलेलं असतं, की हे सगळं एक एक जाळ आहे, मायाजाळ. ज्यातून मला फक्त एक बघायचंय काय चाललंय, ऑब्झर्व्हर म्हणून हे भांडणं चाललीत आणि त्यातून लांब राहायचंय आणि आपल्या गुणांमध्ये राहायचंय, ईश्वराच्या गुणांमध्ये राहायचंय. हेच युनिफाईड आपल्याला शिकवतायत. बाबाजी हेच शिकवतायत आपल्याला या कोर्समधून. म्हणून हा आत्मसाक्षात्काराचा कोर्स आहे, अभ्यासक्रम आहे. म्हणून ह्याला वेळ लागतोय 6-7 महिने. हे 4-5 दिवसात होणारं नाहीये. दुसरा प्रश्न त्यांचा होता अ, हाच होता, की मूळ स्वरूपात म्हणजे नेमकं आपण कसं बघायचं लोकांना, की आपण एक आहोत. समोरच्याला कसं बघायचं? आपल्या मनामध्ये तर एवढा द्वेष आहे. रस्त्यावर लोकं एवढी फसवणारी, वाईट-वाईट लोकं आपण म्हणतो. मग हेच तर आहे ना, की आपण बघायला आपल्याला तरी आपल्या मनामधून तरी सुरुवात करायची आतून. त्या समोरच्या व्यक्तीमध्ये जेव्हा होईल, की तो पण द्वैतात अडकलेला आहे. तो पण मायेत आहे. म्हणून तो विसरलाय. पण मला आता हे सत्य माझ्या उच्च स्वनी पोहोचवलंय. बाबाजींनी पोहोचवलंय. त्यामुळे मी सुरुवात करेन. माझ्या दृष्टीतून बघण्याचा. आपण जे आता इतके लोकं इथं आहोत किंवा आपण कुठल्या-कुठल्या ध्यान ग्रुपमध्ये असतो. त्या लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या तर पटतील. पण बाहेरच्या माणसाला जर आपण हे सांगायला गेलो सगळं, त्यांना कधीच पटणार नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या दृष्टीतून बघतो. बघा ना, आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये पण आपलं म्हणणं फार ठराविक लोकांना पटतं किंवा पटतही नाही. कारण प्रत्येक जण आपण जिथून आहोत तिथून दुसऱ्याला बघतो. त्यामुळे ते वादविवाद होतात. त्यामुळं आपण एकमेकांना दूषण देतो. हे असं केलं, ते तसं केलं. पण जो तो त्याच्या जागी असतो आणि तिथूनच तो बघत असतो. अगदी तसं आपल्याला हे आत्ता समजणं थोडं कठीण आहे, या शरीरात वेगळं राहून, की रस्त्याच्या शेजारी असलेला एका त्या दिवशी उदाहरण दिलं होतं मी, एखादा भिकारी बसलाय. कसं समजायचं, की तो आणि मी अगदी एकच आहोत? जमेल आपल्याला हे? किती अवघड आहे. हेच आत्मज्ञान आहे, की त्याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रिसिटी आहे, वीज वाहतीये ना, जरी त्याचं शरीर असं असेल, घाणेरडे अजागळ स्वरूपात बसलाय तो. पण त्याच्या आतमध्ये जी वीज वाहतीये ना, जी त्या ह्याला चालवतीये, साधनाला, तो करंट, तो आणि मी, माझ्या आतमध्ये वाहणारा एकच आहे. फक्त स्वरूप वेगळं आहे. ह्याच्यावर तुम्हाला मी आग्रहाने सांगेन, की ज्या डॉक्टर सुषमा वाटवे माई ज्या आहेत, ज्यांची अनेक लेक्चर्स, व्याख्यानं आहेत आपल्या YouTubeवर, तुम्ही जरूर ऐका. त्यांचं एक अतिशय सुंदर वाक्य मला अजून लक्षात आहे. त्यांची मी व्याख्यानं ऐकत असते नेहमी. तर त्यांनी एक सांगितलं होतं, की सूर्याचं जे प्रतिबिंब असतं ना, खाली पाणी पडलंय. त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्याच्या प्रत्येक जे असं खाली साचलेल्या पाण्यात दिसतं. ह्याचा अर्थ असा आहे का, की
जे जे आता घाणेरड्या पाण्यात जर सूर्य दिसत असेल तर तो वेगळा आहे आणि इकडे दिसत असेल तो वेगळा आहे. नाही. सगळीकडे पाण्यात दिसणारं प्रतिबिंब सूर्याचं सारखं आहे. एकच आहे. एकच तत्व आहे. फक्त ते वेगवेगळ्या पाण्यामध्ये इथं थोडं पाणी पडलंय, तिथं थोडं पाणी पडलंय रस्त्यावर पडलेलं. त्याच्यात ते सूर्याचं रिफ्लेक्शन प्रतिबिंब दिसतं. हे माईंडचं मला ते उदाहरण अतिशय आवडतं, की आपण तसेच आहोत. आपण वेगवेगळ्या शरीरामध्ये आलेले रिफ्लेक्शन प्रतिबिंब आहोत. पण आतमध्ये वाहणारा तो एकच चैतन्य आहे. पुष्पलता ताई ज्या आहेत त्या वेगळ्या शरीरात आहेत. त्यांचं जे म्हणतो ना आपण त्या वेगळीकडे आहे. त्यांचं शरीर जी रचना आहे ती वेगळी आहे. त्यांचं दिसणं वेगळं आहे. मीराताईंचं वेगळं आहे. सुजाताताईंचं वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक जण एक एक शरीराचा साचा घेऊन आलाय. आतमध्ये एकच आहे. आत्मा सगळ्यांचा एकच आहे. ह्या पद्धतीने हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तर थँक यू मिताली ताई. तुम्ही हा प्रश्न विचारला, की कसं समजायचं? तर हे असंच समजायचं आपल्याला आणि हे हळू समजणार आहे. त्यासाठी युनिफाईड म्हणजेच एकीकृत म्हणजेच एक होणं. आपण आपल्या आत्म्यासोबत. तर हे इतकं म्हणतो ना, की लगेच 2-4 दिवसात हे सगळं होणार नाही, पण बदल होतो. हळू जर आपण रोज सराव करत गेलो, तो बदल होतो. तर स्वतःलाही वेळ द्या, गडबड करू नका. हळू आरामात पुढे जायचं. स्वतःलाही समजून घ्यायच्यात काही गोष्टी. ठीक आहे? तर आपण ह्याच नोटवर आजचं आपलं सत्र थांबवू. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. थँक यू.